नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. या प्रेम सप्ताहाच्या निमित्तानं मी या सप्ताहाच्या संपूर्ण 7-8 कविता 7-8 वात्रटिका तुम्हाला ऐकवायचं कमेंटमेंट केलं होतं. त्याप्रमाणे आज 6व्या दिवशी सुद्धा मी वात्रटिकेचा व्हिडिओ आपल्यासाठी केलेला आहे. परंतु आज हागडे आहे आणि या हागडेवर सुद्धा मी एक कविता लिहिलेली आहे. तर ती कविता सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचावी, कारण कविता ही कविता असते. कवितेमध्ये काहीतरी मतितार्थ असावा, कवितेमध्ये काहीतरी घेण्यासारखं असावं, त्याला कविता म्हणतात. नाहीतर आजकालच्या कविता आणि आजकालचे संमेलनं जर पाहिले महाराज, तर काय अवस्था झाली आहे, काय दयनीय अवस्था झाली आहे. कवी सापडला तर लोक त्याला चुकवून दुसऱ्या वाटेनं चाललेत. एवढ्या कवींची संख्या झाली आहे. संमेलनाला सरकारी बजेट जरी असलं तरी नुसता तिथं धांगडधिंगा आहे, नुसता तिथं चुराडा आहे सरकारी पैशाचा. कुठलंही माय मराठीचा उद्धार नाही, कुठलंही माय मराठीचा प्रसार नाही, काहीही नाही. मी म्हणत नाही सगळेच वाईट आहेत म्हणून, परंतु जे चांगले आहेत ते नगण्य आहेत आणि जे सुमार दर्जाचे आहेत त्यांची असंख्य उदंड झालेत. त्याला आवरता नाकेनो आले. आणि म्हणूनच संमेलनाची परिस्थिती अशी झाली आहे की संमेलनामध्ये कोणी थांबायलाच तयार नाही. कालच्या जागतिक अखिल भारतीय मराठी संमेलनाचं जर पाहिलं आपण चित्र, तर पुढाऱ्यांची भाषणं संपली की मंडप रिकामा झाला. त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं कोणी ऐकूनही घेतलं नाही. पाऊण तास त्यानं रिकाम्या खुर्च्या पुढे भाषण केलं. त्याचे व्हिडिओ आपण पाहिलेत. काय अवस्था ही. त्याच्यामुळं एका उर्दू शायरानं म्हटलेलं आहे बघा, की त्या उर्दूच्या ओळी अशा आहेत, कविता करना आसान नहीं हर कोई करने लगे, कविता करना आसान नहीं हर कोई करने लगे, खुद के बाप का खेत समझकर ये गधे चरने लगे. कविता करना आसान नहीं हर कोई करने लगे आणि खुद के बाप का खेत समझकर ये गधे चरने लगे. तुम्हाला करायचीच कविता असेल तर त्याचा अभ्यास करा, वाचन करा, मराठी शब्द समजून घ्या आणि मग त्याच्या नादाला लागा. ही कविता करायची की लगेच पुरस्कार मिळाला पाहिजे, फोटो काढायची मरमर. अरे काय उद्योग आहे ते. जे साहित्यिक नाहीत त्यांना साहित्यभूषण पुरस्कार. काय साहित्य आहे तुमचं, कुठलं साहित्य आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार. एखादा सुमार दर्जाचा कविता संग्रह काढला की त्याला गदिमा पुरस्कार. अरे अपमान आहे त्या कवी लोकांचा की ज्यांच्या नावानं पुरस्कार तुम्ही सुरू केलेत. आद्य कवी मुकुंदराज पुरस्कार. अरे त्याच्या कविता बघा त्याच्या कविता वाचा आणि मग त्या पुरस्काराचं स्वरूप ठरवा. नका असं. अत्यंत वेदना होतात, परंतु आता त्याला पर्याय नाही. जे आहे ते गोड मानून घ्यायचं. कविता कशी असावी ती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मी आजची ही हागडेची कविता, विषय कोणताही असू द्या हो, तो रंगवता आला पाहिजे. मी या हागडेच्या कवितेतून बोध केलेला आहे समाजाला की मिठी सुद्धा असावी, परंतु ती कशी असावी. दोघांच्या मिठीमध्ये आत्मविश्वास असावा, दोघांच्या मिठीमध्ये एकमेकाबद्दल विश्वास असावा, त्याला मिठी म्हणतात. ऐकूया आपण ती कविता हागडेची. कवितेचं नाव आहे मिठी तुझी. कवितेचं नाव आहे मिठी तुझी. जेव्हा लाजून बावरी तुझी काया शहारते, जेव्हा लाजून बावरी तुझी काया शहारते, नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. जेव्हा लाजून बावरी तुझी काया शहारते, नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. क्षणभंगुर जीवन ऊन पावसाचा खेळ, क्षणभंगुर जीवन ऊन पावसाचा खेळ, कधी आनंदा भरती कधी ओहटीची वेळ. शांत शीतल सावली जेव्हा उन्हात शिरते आणि नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. आयुष्यात कधी येतो कुठे आनंदाचा क्षण, आयुष्यात कुठे येती कधी आनंदाचे क्षण, येई मनात दाटूनी एक एक आठवण. डोळ्यामधून जेव्हा डोळ्यातून होती जेव्हा घट भावनांची रीते, नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. एका संसार रथाला 2 चाकांचा आधार, एका संसार रथाला 2 चाकांचा आधार, इथे दोघांनी पेलावा उभ्या संकटाचा भार.
एका संसार रथाला दोन चाकांचा आधार, इथे दोघांनी पेलावा उभ्या संकटाचा भार. कधी एखादे प्रसंगी चाक एकाकी फिरते आणि नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. संसारात एखादा दुःखाचा प्रसंग आला आणि एक चाक बंद पडलं आणि एकच फिरू लागलं तर त्या संसाराची अवस्था बिकट होते. आणि म्हणूनच याच्यावर हे मी कडवं लिहिलेलं आहे की एका संसार रथाला दोन चाकांचा आधार, इथे दोघांनी पेलावा उभ्या संकटाचा भार. कधी एखादे प्रसंगी चाक एकाकी फिरते आणि नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. होतो अनावर कधी मिथ्या संसाराचा ताप, होतो अनावर कधी खोट्या संसाराचा ताप. दोष एकमेका देता होई रोजचा संताप. एका हास्यात दोघाचे जेव्हा भांडण सरते, आहे का नाही. नवरा बायकोच्या भांडणाला काय अर्थ आहे हो. किती रोज भांडणे होतात परंतु ते टिकतात का. पेलातलं वादळ असतं ते लगेच शमतं. म्हणूनच एका हास्यात दोघांचे जेव्हा भांडण सरते आणि नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. जेव्हा लाजून बावरी तुझी काया शहारते, नकळत तुझी मिठी माझ्या मिठीत विरते. धन्यवाद. कविता आवडली असली तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा नवीन नवीन कविता मी ऐकेल. मला संमेलनाची गरज नाही. मी माझी प्रतिभा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.